सध्या मी घेतोय पापलेट आणि घेतलेत मी बोंबील आणि घेतलंय मी छोटे रावस. ताई कुठून आणतेस तू फिश? करंजावरून. हा मुंबई, करंजावरून हे आणि अलिबाग. नमस्कार. शिवांशवरून शुभ संध्याकाळ. संध्याकाळ म्हणण्याचा अर्थ 3 वाजताच्या नंतरचा जो टाईम असतो ती वाली संध्याकाळ. तर आम्ही आज घरातून बाहेर निघालो आहे काही बेसिक वस्तू घेण्यासाठी. तर म्हटलं माझ्या सबस्क्रायबर्सबरोबर, माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करावा हा छोटा प्रवास. पाली हिल सिटी एक गेटेड कम्युनिटी आहे. हा आमचा मेन गेट जिथून आम्ही आत बाहेर करतो आणि शिवांश साधारण 2 किलोमीटर पुढे आहे आतमध्ये, म्हणजे आतून बाहेर चाललो. आता सध्या आपण बाहेर चाललेलो आहोत आणि इथून जाताना आपल्याला आधी भावशेतमधून आपण निघालो की आपल्याला आपटवणे गाव लागतं, आपल्याला झाप गाव लागतं आणि मग आपण पालीच्या देवळाकडे येतो, मंदिराकडे येतो. तर असं साधारण ते देवळापासून आपलं एक 5 किलोमीटर आहे शिवांश. डिसेंबरमध्ये जेव्हा आम्ही खारघरहून निघालो होतो इथे पालीला शिफ्ट व्हायला, त्यावेळेला कारण मी इंस्टाग्रामवरती आहे उत्पल कोत म्हणून, तुम्ही मला सर्च केलात तर मी सापडेल. लेकिन जब भी हम लोग खारघर से इधर आए तो मेरे पास सिर्फ मेरा जो माइक था वो मैंने मेरे पास रखा. फ़ोन अपने पास ही होता है, बट मेरे पास 2 ट्राइपॉड स्टैंड थे, गिम्बल था, रिंग लाइट थी, बेसिक रिक्वायरमेंट्स ऑल विच इंस्टाग्रामर यूट्यूबर रिक्वायर्स. वो सब हमने डाल दिया था पैकर्स एंड मोर्स के साथ. और पैकर्स एंड मोर्स का लाया हुआ पूरा मसाला फीड इन हो चुका है घर पे. जेव्हा कधी आता घराचं आपण टूर करू ना त्यावेळेला आपण शोधण्याचा प्रयत्न करू, म्हणजे मी जास्त एफर्ट्स घेत नाही शोधायला वगैरे, तर ते आहे घरी कुठेतरी. पण आता आम्हाला नेमकं जेव्हा हवं असतं तेव्हा मिळत नाही, किंवा जेव्हापासून मी हा चॅनल चालू केला आहे तेव्हापासून मला मिळत नाही. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सतत वर खाली होताना जे दिसत असेल दॅट इज बिकॉज मी तो हँड हेल्ड धरलेला आहे, ना गिम्बल आहे ना माझ्याकडे ट्रायपॉड आहे. तर आता प्रणवचं म्हणणं असं होतं की आपण ट्रायपॉड एक बेसिक घेत का नाही, तर आम्ही म्हटलं चला ते पण करूया. प्लस मी IQचा एक R15 नवीन फोन घेतला आहे, तर त्याचं एक टेम्पर्ड ग्लाससुद्धा ते मागवलं, तर तेही फिट करून घेतो. तर म्हटलं ही 2-3 कामं करायची आहेत आपल्याला खाली, त्यानंतर थोडं फिश घेऊन येऊया. तर ह्या सगळ्या कामांसाठी म्हटलं चला खाली जाऊया आणि म्हटलं ही जर्नी तुमच्याबरोबर शेअर करतो, म्हणून हा ब्लॉग. पण आता मेन पालीमध्ये आलेलो आहोत आणि आधी फोनची टेम्पर्ड ग्लास लावून घेतो आणि छोटी मोठी जी 1-2 बेसिक कामं आहेत ती करू, त्यानंतर आपण आपलं फिश घ्यायला जाऊ. ओके, तर आता टेम्पर्ड ग्लास मी लावून घेतलेली आहे आणि मला हा रिमोट कंट्रोल असलेला ब्लूटूथवाली सेल्फी स्टिक मिळालेली आहे. सो फॉर द टाईम बिंग याच्याने काम चालेल आपलं, ज्याच्यामध्ये आपण हँडहेल्ड रेकॉर्डिंगसुद्धा करू शकतो ॲज अ सेल्फी स्टिक वापरून. त्याला स्टँड म्हणून त्याला ठेवून त्याच्यावरती स्टेबल राहील कॅमेरा. आणि सध्या जी मारामारी चाललेली आहे फोन हाणण्याची ती ॲटलिस्ट त्याच्यात होणार नाही. तर घरी गेल्यावर मी एकदा ती टेस्ट करतो. आता आम्ही मेन मार्केटमध्ये आलेलो आहोत जिथे आपल्याला फिश घ्यायचं आहे. त्याच्या आधी थोडंसं खत वगैरे सुद्धा लागेल, तर ते पण आम्ही घेतो आहे. पाऊस सुरू झालेला आहे आणि आम्ही छत्री वगैरे आणलेली नाही आहे, तर त्यामुळे थोडंसं मी मध्ये रेकॉर्डिंग बंद करेन, सगळ्या वस्तू घेतो आणि मग तुमच्याशी कनेक्ट करतो. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या फिशवाल्या ताईकडे. पाली मार्केटमधनं जेव्हा तुम्ही बाहेर निघता रोडवरती वाकणकडे जायला, त्यावेळेला इथे तुम्हाला साईडला फिशवाले दिसतील. तर यातनं असं पुढे जाऊन सेकंड लास्ट जी फिशची गाडी दिसेल तुम्हाला, तर तुम्ही वाकणवरनं जेव्हा येताय आणि समजा पालीला जाताय तर पालीला जायच्या आधी 2 नंबरचं फिश शॉप, आणि तिथून जर येत आहे तिथून दाखवा जरा, म्हणजे पालीवरनं जर येत आहे तर तुम्हाला सेकंड लास्ट शॉप जे लागतं ते आमच्या ताईचं आहे. तर याच्या पुढे तुम्ही इथूनच फिश घ्यायचं
आणि डिस्काउंट वगैरे बिलकुल मागायचं नाही, क्वालिटी चांगली मिळणार तुम्हाला, बाकी पैसे बघायचे नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला फ्रेश फिश इथे मिळतं. आणि आता मी ताईकडनं जवळजवळ 5 वर्ष झाली फिश घेतो. म्हणजे मी खारघरला असताना सुद्धा इथून घेऊन खारघरला फिश जायचो आणि खारघरवरनं घ्यायचो नाही. त्याचं कारण की मला क्वालिटी खूप एकदमच चांगली म्हणजे फ्रेश फिश मिळतं. ताई कुठून आणतेस तू फिश? करंजावरून, हां मुंबई, करंजावरून हे आणि अलिबाग सगळीकडे. इथून त्यांचं फिश येतं, त्यामुळे यांना येऊन भेटा आणि फिश इथून घ्या. सध्या मी घेतो आहे पापलेट आणि घेतलेत मी बोंबील आणि घेतलं आहे मी छोटे रावस. सध्या पावसाळ्याचं सीझन चालू असल्यामुळे बोटीसुद्धा कमी जातात आणि आपण सुद्धा थोडंसं कमी ठेवायचं प्रमाण खाण्याचं. आणि खाताना थोडे सिलेक्टेड फिश खा, सगळे फिश खाऊ नका, काही फिश तुम्हाला बाधू शकतात. तर ताईनं विचारलं की ते तुम्हाला व्यवस्थित सांगणार कुठला मासा खायचा पावसाळ्यामध्ये. चला तर आमची शॉपिंग आजची संपलेली आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालोय. हा बघा समोरचा व्ह्यू बघा किती जबरदस्त आहे पालीचा. तर ही ब्युटी आहे पालीमध्ये. समोर हा जो डोंगर दिसतोय याच्यावरती तुम्हाला दिसेल की ढग किती खाली आलेले आहेत जवळ. ते तुम्हाला मी आता जरा दाखवतो काच खाली करून. जस्ट लुक ॲट इट. तर ही ब्युटी आहे पालीची आणि त्यासाठी सुधागडमध्ये असलेल्या पालीला तुम्ही अवश्य भेट द्या. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला अनुभवायला मिळतील. ऑसम नेचर एस्पेशली इन मॉन्सून्स अँड द विंटर सीझन, सिम्पली आउट ऑफ द वर्ल्ड. हे बघा ढग किती खाली आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल. त्यामुळे कुलू मनाली आणि बाकीचे हिल स्टेशन्स तुम्हाला जायची गरज नाही. इथे आलात हे थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे आलात की तुम्हाला तोच फील येणार. ओके, सो कम एन्जॉय द नेचर. आणि जसं मी करतो तसं मध्ये मध्ये शॉपिंगला उतरतो मी खाली. नसेल तर बाकीच्या वेळेला मी माझ्या फार्ममध्ये आणि माझ्या शेतात खुश असतो. तर आता पुन्हा मार्केटमध्ये आलेलो आहोत. हा पालीचं मार्केट. इथून सरळ रस्ता जातो आपला गणपती मंदिरला, पाली बल्लाळेश्वरला, आणि तिथून मग पुढे 5 किलोमीटर आपलं घर. तो ये इस तरह का जर्नी रहता है ओवरऑल. और हफ्ते 2 हफ्ते में जब भी चांस मिलता है, टाइम मिलता है, तो मैं नीचे उतरता हूँ. नीचे उतर के ये छोटा सा मेरा आउटिंग रहता है. अपार्ट फ्रॉम दैट मैं बाहर जाना अवॉइड करता हूँ बिकॉज आई एम हैप्पी इन माई वर्ल्ड. सो मी, प्रीता एंड प्रणव, वी आर वेरी मच हैप्पी हियर. उसका काम रहता है तो वो हिसाब से ही हैज़ टू गो टू बॉम्बे, सो ही गोज़. आई हैव लॉट ऑफ वर्क फ्रॉम होम, सो आय हॅव ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम स्टेईंग होम. जेव्हा जेव्हा क्लायंट मीट्स असतात त्यावेळेला मला मुंबईला जावं लागतं, अदरवाईज मी घरीच असतो. आणि प्रीता सगळ्यात इम्पॉर्टंट काम करत असते की आमचं सगळं घर सांभाळण्याचं काम तिचं असल्यामुळे घरी ती पूर्ण घर सांभाळणं, स्टाफ मॅनेज करणं, शेत मॅनेज करणं हे सगळं तिच्याकडे असतं. चला तर आजची शॉपिंग आमची संपली. आता आम्ही चाललो घरी. आपको आज का व्लॉग कैसा लगा याद से कमेंट कीजिएगा. जब भी आप हमारी साकुस्कर ताई के पास आते हैं फ़िश लेने को, तभी भी याद से नीचे कमेंट करके बताइए कि आप आके गए. आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला. तुमचा प्रतिसाद जेवढा आम्हाला जास्त मिळतो तेवढे आम्ही जास्त आम्हाला प्रोत्साहन मिळतं चांगले चांगले व्हिडिओ बनवायचं. तर असंच मी माझे स्ट्रगल्स, माझ्या सक्सेस स्टोरीज तुम्हाला सांगत राहीन. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. मी काय सांगितलं आहे की मला 1 मिलियन फॉलोअर्स हवे आहेत, 1 मिलियन सबस्क्रायबर्स हवे आहेत, कसंही करून. त्यामुळे रायगडमधनं, पाली सुधागडमधनं, महाराष्ट्रातनं आणि पूर्ण आपल्या भारत देशातनं मला 1 मिलियन सबस्क्रायबर नाही मिळणार का?
मला माझा कंटेंट आवडत असेल खरोखर तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा.